याल तरी यारे लागे असं अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. लक्ष द्या माझ्याकडे हा सर्वजण. कीर्तनाची वेळ आपली अर्धी संपली. हा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि प्रस्तुत अभंग हा कालापर प्रकरणातील आहे. आणि काला म्हटलं की भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र उच्चारावं लागतं. तो दंडक आहे, तो नियम आहे. काही काही वेळेला असे प्रसंग येत असतात शूरांच्या, वीरांच्या आणि संतांच्या जयंतीच्या दिवशी जर काला आला तो वर्णन शूरांचं, वीरांचं आणि संतांचं किंवा शूरांचं, वीरांचं आणि देवाचं हे एकत्रित करावं असा कीर्तनकाराचं प्रमाण आहे असं मला तरी वाटतं. आजचा सण सर्वांना ज्ञात आहे. आजच्या सणाच्या दिवशी अर्थात आजच्या या दिवशी विश्वाला अलौकिक असं रत्न नवे नवे ज्यांनी उभ्या विश्वामध्ये आज भारत किंवा महाराष्ट्रच छत्रपती शिवरायांची जयंती करतो यात नवल नाही. जगात अनेक देशामध्ये ज्या राजांची जयंती साजरी केल्या जाते त्या राजांचं नाव म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याच्या राजाविषयी काहीतरी आपल्याला माहिती असावी, ते ज्ञान असावं. आणि या संबंधातून आजच्या अभंगाकडे बोलत असताना आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मचरित्र सांगत असताना कुठेतरी संबंध जुळतो का असा माझा मानस आहे. आणि त्या संबंधाने आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेकडे त्या ठिकाणी प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. गेल्या अनेक दिवसापासून श्री संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ त्या ठिकाणी आयोजित आहे आणि गजानन महाराजांच्या नावाने चालणार हे सर्व महिला भजनी मंडळ आहे. या माता भगिनीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि स्तुत्य उपक्रम त्या राबवतात. महाराष्ट्राची रणरागिणी जेव्हा एखाद्या कार्यात उतरत असते त्यावेळेला ती रणरागिणी ते कार्य यशस्वीपणे पार पाडत असते. जी पार पाडत असते तिला स्त्री असं म्हणतात. जो आळस करत असतो त्याला तुम्ही मी असं म्हणतात. नाही समजलं? जाऊ का घरी? मी जायचेच म्हणा तुला घरी, पण थोडं वेळ बोल ना. महाराष्ट्रामध्ये एखाद्या स्त्रीनं जर असं अधोरेखित केलं मला हे कार्य पार पाडायचंय तर त्या स्त्रीला समाजानं चिखल दगड जरी फेकून मारले तरी ती स्त्री सहन करत असते. असंच या भिडेवाड्यामध्ये सहन केलेल्या स्त्रीनं उभ्या विश्वामध्ये नावलौकिक कमवलं आणि स्त्री शिक्षणाची जनक असा केंद्रबिंदू, असा मानबिंदू या पुण्यनगरीमधून जन्माला आला त्या परमश्रद्धेय सावित्रीबाई फुले. एखादं कार्य हाती घेतलं तर स्त्री फार मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीनं, त्या नारी शक्तीनं घेतलेला हा वसा. आणि त्यामध्ये गेल्या श्री गणेश जयंती ते भगवान गणेश जयंती ते शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती या पावन धर्तीवरती दुग्ध शर्करा योगामध्ये पवित्र असणाऱ्या श्री रामकथेचं आयोजन त्यांनी मोठ्या थाटामाटामध्ये केलं. कथाकार बाबा आले, त्यांनी कथा केली. आज माझ्याकडे काल्याची सेवा आहे, तेवढी मी काला करण्याचा प्रयत्न करतोय. कथाकार बाबा कुठले होते मला काही सांगता नाही येणार. तुमच्या ओळखीचे असले त्यांचा पत्ता मला नंतर सांगा. आणि म्हणून त्या संबंधाने गजानन महाराज महिला भजनी मंडळ सर्व माता भगिनींना खूप खूप धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण कैलास महाराज आहेत, हरिभक्तीपरायण आमचे नानासाहेब रहाणे साहेब आहेत, विनेकरी बाबा आहेत, शुभम महाराज आहेत, छोटे महाराज आहेत, मोठे महाराज आहेत, ताई आहे, दिदी आहे, छोटे छोटे बाल वारकरी आहेत, दत्ता बाबा आहेत आमचे, ते हे अर्थात आमचे भाऊजी आहेत अनिल महाराज. तुम्ही सर्व माता भगिनी आहात. आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण आचार्य स्वामी भगवानजी महाराज शास्त्रीजी आहेत. ही सर्व परिसरातून आलेले तुम्ही संत महानुभाव मायबाप सर्वांच्या चरणावर दंडवत कीर्तनाला प्रारंभ. विठाल या विश्वामध्ये संत अवतीर्ण होत असतात, या विश्वामध्ये शूर अवतीर्ण होत असतात, या विश्वामध्ये वीर अवतीर्ण होत असतात. पण अवतीर्ण होण्यासाठी एक कार्य करावं लागतं आणि त्या कार्याचं नाव आहे
आपल्या कुळातल्या कोणीतरी त्या भगवंताचंच केलेलं स्मरण, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा। ओ माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। आपल्या वाड वडिलांनी केलेल्या कार्यावर आपलं जीवन ठरल्या जात आहे, असंच जीवन ठरण्यासाठी दोन कुटुंब एकत्र आली। छत्रपतींचा इतिहास गोड आहे का गोड? आपण फक्त 40 ते 45 मिनिटं छत्रपतींचा इतिहास सांगणार आहोत, पण फार गोड आहे, फार गोड आहे। पहा, दोन कुटुंब एकत्र आली, कुटुंबातलं नातं होतं मैत्रीचं, आणि मैत्रीच्या नात्यातलं रूपांतर नात्यामध्ये व्हावं असं बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा वेळेला वाटत असतं। पण जरी वाटत असलं जरी वाटत असलं तरी ते होईलच असं काही सांगता येत नाही। त्या काळामध्ये निजामाची सत्ता होती, आणि निजामाच्या सत्तेमध्ये वेरूळचं एक घराणं जे दादू भगवान घृष्णेश्वराच्या पावन सानिध्यामध्ये वाढलेलं, भोसल्यांचं कुटुंब। आता फक्त कान सर्वांगाचे इकडे करा। त्या भोसल्याच्या कुटुंबामध्ये निजामानं केलेली जहागिरी बहाल आहे। स्वतःचा बंधू बरोबर आहे, नाव विठोजी आहे, ज्यांच्याकडे ही जहागिरी बहाल केली ते मालोजी राजे आहेत। पण मालोजी भोसले काही कारणास्तव आपल्या मित्राला भेटण्यासाठी वेरूळ वरून बुलढाण्याकडे कूच करतात। त्या काळात सगळे नोकरदारच होते, जहागीरदार म्हणून असं कोणी नसायचं, आणि मिळालेली जहागिरी ही महाराष्ट्रातली नव्हती, होती महाराष्ट्रातली, पण दिलेली निजामांनी होती। म्हणून मालोजी भोसले आणि विठोजी भोसले हे दोन शूरवीर जवान आपल्या मुलाला घेऊन निघाले। मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत 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 राजा शिंदखेडला आले। शिंदखेड जर म्हणाल तर ही जाधवांची वतनदारी, यांच्याकडे जहागिरी होती, सरदार नावाचा किताब होता, पण तो किताब ज्यांनी दिला होता तो सुद्धा निजाम होता। दुसऱ्यानं दिलेल्या प्रमाणपत्रावर जास्त शहाणपणा करायचा नसतो, जर केला तर तो महागात पडत असतो। नाही कळालं? अजून सोपं सांगू, आता वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी पुरस्कार निघालेत, पण पूर्वीच्या काळामध्ये ते पुरस्कार विशिष्ट प्रकारच्या एक्झाम, विशिष्ट प्रकारच्या परीक्षा, आणि परीक्षा घेऊन त्या विद्यालयानं समर्पित केले जायचे, त्यावेळेला त्या पुरस्काराला मार्केट होतं, आता राहील। म्हणून त्याही काळामध्ये जहागीर बहाल होती, पण ती जहागिरी ही निजामाची होती। शिंदखेडला दोन मित्र आहेत, मालोजी भोसले आणि लखोजीराव जाधव। काय दोघांचं मित्रत्व आहे, आणि त्या मित्रत्वाच्या संबंधातून रंगपंचमीचा सण आहे। आठवते, लक्षात येते ना रंगपंचमी कशाला म्हणतात? कशाला? शिमग्याला कशाला म्हणतात? शिमग्याच्या नंतर किती दिवसांनी त्याला कुठला सण म्हणतात? मराठवाड्यात, महाराष्ट्रात, तुमच्या आमच्याकडे काही ठिकाणी धुळवळ म्हणतात, काही ठिकाणी धुराडी म्हणतात, काही ठिकाणी धुराडा म्हणतात। आता दोन रंगपंचमी आहेत बरं का त्याच्यात पण। अशा रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी मालोजी राजे भोसले निघालेत। शिंदखेड राजामध्ये आगमन झाले। वा दुःख अडवायला उंबऱ्या
सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दोघांचं मित्रत्व, एकमेकांची गळाभेट झाली. स्वतःच्या घरामध्ये विराजमान आहेत. बसलेले जाधव आहेत, बसलेले भोसले आहेत. आलेले मित्र म्हणून आलेले भोसले आहेत. ज्यांच्याकडे आदरात ते जाधव आहेत. ऐका, पण या भोसल्यांचा एक बाल्यावस्थेतला मुलगा 10 ते 12 वर्षातला, 12 वर्षाचं लेकरू किती असेल? घरी गेल्यावर कल्पना करा 12 वर्षाचं किती असतं ते. त्या 12 वर्षाच्या लेकरानं आपल्या बापाचा हात धरलेला आहे. बसायला आसन आहे, आसनावरती मालोजी राजे बसतात, पण बसल्यानंतर आपलं पोरग आपल्या बापाच्याच मांडीवर बसतो. नाही कळालं? एखाद्या वेळेस पोराला माय नसली तरी चालते दिवसभर, पण पप्पा जर असले तर मजा. आईस्क्रीम खायला, पाणीपुरी खायला, वडापाव खायला. इकडं कशाची पाणीपुरी वडापाव, इकडं बर्गर पिझ्झा. हा अशी मजा. हा बापा बरोबर मुलाला आवडतंय. हा 12-14 वर्षाचा पोरगा बापा बरोबर आहे. जाधवांनी आवाज दिला, बाळा ये ना माझ्याकडे पहा. ये म्हटल्याबरोबर स्वतःच्या वडिलांची मांडी सोडली पोरानं, आणि पोरगा दुडू 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 धावत गेला. धावत गेल्यानंतर लखोजीराव जाधवांच्या मांडीवर बसला. आता परंपरा होती, जो राजा आहे त्या राजाच्या मांडीवर बसल्याच्या नंतर पोरगा कोण झाला? राजाच्या पोराला काय म्हणते तुमच्याकडे? राजकुमार का प्रधान? नाही ना, राजकुमार. राजकुमारासारखा पोरगा दिसू लागला. आपल्या बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. वा जाधव, बोला. आमच्या शहाजीला तुम्ही जवळ घेतलंय? हो. एका मांडीवरती छत्रपती शहाजी महाराज बसले, आणि बसल्यानंतर काही काळातला अवधी गेला. खुशाली झाली, हाचाली विचारली, आणि विचारल्यानंतर बाहेरून एक 10 वर्षाची कन्या पळतच आली. पण पळत आल्यानंतर तिनं त्या मंडपामध्ये, त्या राजमहालामध्ये पाहिले, आणि कमरेवर हात दिले. कुणी? तुमच्याकडे मुली कमरेवर हात देतात ना? कधी देतात? कधी देतात? जर थकवा आला तर, जर राग आला तर. कोळेकर साहेब या पुढे. जर राग आला तर, आणि राग आल्याच्या नंतर ती पोरगी काय करत असते? बापाला काही बोलत नाही, समोरच्या व्यक्तीवर दात खाऊन जाते. जवळ गेली, काही म्हणावं तर बाप रागावेल, आणि म्हणून ती मुलगी काही बोलली नाही. अशी जवळ गेली, आणि गेल्यानंतर थोडा अवकाश राहिला जाधवांचा. पळत पळत पोरगी गेली, आणि आपल्या बापाच्या दुसऱ्या मांडीवर बसली. एका मांडीवर शहाजी, आणि दुसऱ्या मांडीवर जीव. जिजाबाईंना जीव असं म्हणत लाडानं. दुसऱ्या मांडीवर बसली, पण बसल्याच्या नंतरचा परिणाम असा झाला, आपल्याच बापाच्या मांडीवर कुणीतरी दुसरा मनुष्य बसतोय, आणि बसल्याच्या नंतर तो आपल्याला कसा देखवलो? नाही देखू शकत ना. का? काही जरी झालं तरी मांडी जिच्या बापाची आहे, अधिकार कोणाचा आहे? बाप नाही कळाला. मांडी जिच्या पप्पाची आहे, अधिकार कोणाचा? तिचाच ना. बोला ना मग. मग आपल्या बापाच्या मांडीवर कुणीतरी दुसऱ्याचा मुलगा बसलाय, पण आता बोलायचं कसं? हा तर पाहुणा आहे. म्हणून ती पोरगी बोलायला तयार नाही. पोरीनं खोडी करायला सुरुवात केली. काय खोडी केली? शेजारी बसलेल्या छत्रपती शहाजी राजांना काय केलं? काय केलं? चिमटा काढला. काय केलं? चिमटा काढला. एक नाही, दोन नाही. ते पोरग काय आपल्या बंटी बबली सारखं थोडंच होतं. नाही, ते पोरग सुद्धा तेवढंच अधिकारी होतं. त्या मुलीनं डोळ्यानं खुणावलं, उतार. पोरग म्हणलं उतरणार नाही. आजचं पोरग असतं तर म्हणलं असता उतरणार नाही. दोघांचं शाब्दिक युद्ध सुरू झालं. बराच वेळ झाला.
युद्धाचा प्रसंग कमी होत नाही. शेवटी जिजाबाई आईसाहेब खाली उतरल्या आणि शेजारी भरलेलं गुलालाचं ताट होतं, त्या ताटाजवळ गेल्या, हातामध्ये गुलाल घेतला आणि पहिला गुलाल छत्रपती शहाजी राजाच्या अंगावरती फेकला आणि एकच जयघोष, जय भवानी जय शिवाजी. अरे 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 3 भगुले टोपलं खायचे तुम्हाला. वा, भगुले कळतील का? एकात काय कानो, दुसऱ्यात काय कानो, तिसऱ्यात काय कानो, कुंटलचा स्वयंपाक खाताय. जोर से जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जोर से जय भवानी जय शिवाजी. अरे इसे तो बच्चे कहते हैं विठाल. आरंभ आहे, पहिला गुलाल उधळला आणि जसा गुलाल उधळला तसं मालोजी राजांच्या मुखातून वाक्य निघालं, वा जाधव, याचा अर्थ तुम्ही तुमची जीव आम्हाला दान केली. खबरदार, असं बोलत नसतात. माणसाला नातं करणं, माणसाला स्वैरपण करणं हे कधी सुद्धा बरोबरीमध्ये लागतो. मुलगा जर कलेक्टर असेल तर पोरगी काय धुणे भांडी करणारी लावतात, करतं का? बोला ना, बोला ना. नको आता. हा, ज्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार. सावधान भोसले, तुमच्यासाठी मला माझी मुलगी देऊ मी करणार नाही. का नाही करणार? तुमच्याकडे काय? जहागीर नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही, वैभव नाही, सर्वस्वातल्या कुठल्याच लौकिकातल्या गोष्टी तुमच्याकडे नाही. मग माझी मुलगी देऊ कशी? राग आला. मालोजी भोसले शहाजीराजांना त्यांनी घेतलंय आणि ते आपल्या वेरूळकडे निघून आले. पण येत असताना त्यांनी निजामाची नोकरी सोडली. का? अंतःकरणामध्ये आग पेटली पाहिजे, अंतःकरणामध्ये काहीतरी करण्याची धमक असली पाहिजे. आणि ऐका, ज्याच्याकडे धमक आहे, सांगू का, ज्याच्याकडे धमक आहे ते लोक या विश्वात काहीतरी करतात. अंतःकरणात काहीतरी जिद्द असू द्या. नोकरी सोडली निजामाची आणि ताड 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 वेरूळ आले. आता काय करायचंय? अंतःकरणातून आग उठली. पहिल्या वेळेला माझ्या मुलाला कुणीतरी न म्हणणारा जाधव आहे. संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळच्या वेळेला झोपले. पण झोपल्यानंतर एक नवल आहे, भगवंता, हे कृष्णेश्वरा, काय करू रे? काहीतरी मार्ग दाखव पांडुरंगा. आणि भवानी आईची पूजा केली. जगदंबेला स्वतः अंतःकरणात जगदंबेचं स्मरण केलंय. ही जगदंबा कोण म्हणाल? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. मध्यरात्रीची वेळ आहे आणि मध्यरात्रीच्या वेळेला मालोजी राजे स्वतःच्या अंतःकरणाला बोलतात, हे मा, असा काहीतरी कौल निघाला पाहिजे ग. अंतःकरण माझं दुखावलंय. माझ्या अनेक पिढ्यांना आई तुझी सेवा केली. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः, नमस्तस्यै नमो नमः, नमस्तस्यै नमो नमः. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. उदे गांगे उदे, 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 उदे गांगे उदे. बोल भवानी माता की जय. असं जरा जोरात. माय, हा, त्या जगदंबेचं स्मरण केलं
आणि मध्यरात्री बरोबर 2:15च्या वेळेला मालोजींना स्वप्न पडलं. पहिलं कृपा देवाची, कृपा शास्त्राची, कृपा शस्त्राची आणि कृपा कुलाची, या 4 कृपा जर आपल्यावर झाल्या ना, मग मात्र जरी होय राणा, पण कृपा असावी लागते. बरोबर ब्रह्म मुहूर्तावरती स्वप्न पडले मालोजी राजेंना आणि त्या स्वप्नात आईनं कौल दिला, मालोजी उठा, या घृष्णेश्वराच्या बाजूला 11 प्रकारचे बाण, 11 बाणाचं अंतर सोडा आणि 12व्या बाणाला खांदा, खड्डा खोदा, तिथे तुम्हाला असंख्य धनलाभ होईल. त्या धनलाभातून पहिलं घृष्णेश्वराचं मंदिर बांधा, घृष्णेश्वराचा उद्धार करा. हत्ती घ्या, घोडे घ्या, पायदळ घ्या, भाले घ्या, शमशेर घ्या, वेगवेगळ्या प्रकारचा शस्त्रसाठा गोळा करा, तुम्हाला राज दरबारी मान मिळेल. हा जगदंबेचा पहिला कौल. 2:30 वाजताच म्हातारा उठलं ना, 2:30 वाजता, विठू उठावं लागेल, विठू उठ ना, विठू उठ ना. काय झालं? जगदंब जगदंब जगदंब, आईनं मला कौल दिला रे. 2:30 वाजता विठोला उठवलंय. झोपा, 2:15चा प्रकार आहे. आणि पहाड झाली या जीवसाठी आणि या धनाच्या संपत्तीसाठी आणि हे कमवण्यासाठी आपण नोकरी सोडली हो, आणि नोकरी सोडून शेतात काम करायला आलो. ही परिस्थिती आहे बरं का माझ्या राजांच्या वडिलांची. मी कोणाचं सांगतोय? छत्रपती शिवरायांचं. ऐका, 2:30ची वेळ नाही रे विठू, आपल्याला कार्य करावं लागेल. उषक कालाच्या वेळेला उठले, 11 बाण सोडले आणि 12व्या बाणाच्या ठिकाणी खड्डा खोनला. 1 नाही गमा, 2 नाही गमा, 3 नाही. इतिहास वाचा म्हणजे लक्षात येईल. 7 रांजण धन लाभ. हा हलकडीनं बांधलेला, हलकडी समजते? नाही करणार. साखळदंडानं बांधलेले हिऱ्या मोत्याचे 7 रांजण. पण शेवटी काही जरी झालं तरी माणूस हा कुणबी आहे, ओरिजिनल शेतकरी आहे. आधार कोणाचा तरी पाहिजे. पूर्वीच्या काळात काही काही विशिष्ट लोकांकडे ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाला अनुसरून मालोजी राजे भोसले यांनी एक देवबाप्पा गाठले. पूर्वीच्या काळात देवबाप्पा हुशार होते, आज नाही तसं नाही, आजही हुशार आहेत. देवबाप्पा गाठले. या देवबाप्पाचं नाव काय? केशव भट. हे केशव भट कुठले? तुम्ही म्हणता इतकं खोलात सांगूच तर नीट शिवजयंती कर ना. हा, मला सरळ जायची, मी समृद्धीन का चलत नसतो, बारीक बारीक रस्त्याने जायचं का, हे कळालं पाहिजे. आपल्या लेकरांनी कधी ऐकायचा इतिहास. हे केशव भट जर म्हणाल तर श्रीगोंदा नावाचा तालुका, नगर नावाचा जिल्हा, आता होणारा अहिल्यादेवी नगर, या नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा गावचे हे देवबाप्पा. देवबाप्पा हुशार होते. देवबाप्पाला बोलवले, मालोजी, भगवंताला केलेलं दान एक दिवस आपल्या वंशाला फार मोठं करत असतं, म्हणून मिळालेल्या संपत्तीतून पहिला जीर्णोद्धार भगवान कृष्णेश्वराचा पहिला. आणि त्यावेळेला मग बाकीचे अतिक्रमण झाले वगैरे वगैरे वगैरे. असो, कृष्णेश्वराचं मंदिर बांधलं, हत्ती घेतले, घोडे घेतले, सगळ्या गोष्टी तयार झाल्या. आणि तयार होत असताना वेरूळच्या परिसरामध्ये आता माणसं जमा होऊ लागली. माणसं, पैसा आला की माणसं, संपत्ती आली की माणसं, सत्ता आली की माणसं येतात. माणसाला बोलवावं लागत नाही. आणि मग पाहता पाहता मालोजी आता निजामाच्या काळामध्ये पुन्हा राज्य करू लागले आणि राजे हा किताब त्यांच्याकडे पुन्हा एकदा बहाल झाला. बहाल झाल्यानंतर एका निजामाच्या लढाईमध्ये मालोजी राजे मारले गेले. एवढं जबरदस्त व्याख्यान, एवढं जबरदस्त वैभव, आणि हे वैभव करत असताना एकाएकी आपला बाप गेला. पण बाप गेल्याचं दुःख एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. किती गोड आहे सांगितलंय ना मी, किती गोड आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टी प्राप्त होतील पण गेलेला बाप पुन्हा परत येणार नाही. बाबांनो, जोपर्यंत या गोष्टी आहेत, जोपर्यंत या गोष्टीचा काळ आहे, जोपर्यंत या गोष्टीचा नियम आहे, तो नियम आपल्या आयुष्यामध्ये चालू ठेवा. एकदा बाप संपला ना माय, जगात कोणी कोणाचं नाही.
छत्रपती शहाजीराजे एकटे पडले. पण एकटे पडत असताना सवंगडी आले आणि त्या सर्व सवंगड्यांनी सांगितलं आपल्या आयुष्यामध्ये कशाची तरी प्राप्ती व्हावी. हा अनुभव आपल्या आयुष्यात प्राप्त झाला आणि तो अनुभव पाहता पाहता निजामानं यशस्वी केला आणि मालोजी राजांच्या जागेवर पुन्हा छत्रपती शहाजी राजांना राजर्षी हा किताब बहाल केला. विडालो या घटनेला 7 वर्षाचा कालावधी गेला. पण 7 वर्षाच्या कालावधीमध्ये माणसं बदलतात, घरही बदलतं, ऐश्वर्य आलं आणि तारुण्य आलं. कोणाकडे? शहाजी राजांकडे. त्यांना बांड पोरगा, पेटार बारीक बारीक मिशा आहेत, निदडी छाती आहे, गौरवर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, निधाड. आणि एक दिवशी शिंदखेडच्या जाधवांची आणि छत्रपती शहाजी राजांची समोरासमोर निजामाच्या राज्यात भेट झाली. बाप गेलेला मुलगा पाहिलाय, पण मुलामध्ये तीच क्रूरता, तोच निर्भीडपणा पाहिलाय आणि अंतःकरणात आलाय. रंगपंचमीचा सण आठवला आणि मग कर्मधर्म संयोगाने अगदी नम्रतेनं विठोजीकडे त्या ठिकाणी मागणं पाठवलंय आणि विठोजीच्या डोळ्यात पाणी आलं. जाधव, जर बंधू असते तोपर्यंत तुमचं मागणं आलं असतं तर बंधूच्या डोळ्याचं पारणं फिटलं असतं. असो, विवाहाला मान्यता मिळाली आणि मग ठरलं भोसले आणि जाधव यांचा शुभविवाह सोहळा मौजे राजा शिंदखेड, जिल्हा बुलढाणा. आणि कार्याला प्रारंभ झाला. काय काय झालं? हळद लागली, फुलली मेहंदी, कानी बुगडी, नथनी बिंदी, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. सगळ्यांची सवंगडी आले, सगळ्यांची मित्र कंपनी आले, जाधवांचे आले, भोसल्यांचे आले. पण येत असताना एक वाऱ्यासारखी बातमी आली, या लग्नाला प्रत्यक्ष निजाम हजर राहणार आहे. आणि निजाम हजर राहत असताना मग मात्र नवल घडले. सगळ्या गोष्टी तयार झाल्या शिंदखेडला, पण अचानक कार्यक्रमात बदल झाला आणि शिंदखेडचं लग्न वेरूळला ठरलं. पुन्हा हे पूर्ण वराड कुठं? वेरूळला. आणि पाहता पाहता सुंदर प्रकारचा लग्न सोहळा पार पडलाय. आणि मग सांगितलंय, बाबा जीव, तुला अखंडपणे पतिचरणाची सेवा करावी लागेल. जीव काय आपल्या बंटीवानी थोडीच होती, यू अँड मी. आणि मग भोसल्यांची सून झाली. आणि पाहता पाहता राज्यकारभाराला प्रारंभ झाला. राज्यकारभार चालू असताना प्रसंग वेरूळचा आहे. काही दिवसाचा कालावधी गेला. दोघांना दोन्हीकडची जहागीर देण्यात आली. आणि जहागीर देत असताना एक दिवसाचा प्रसंग आहे. त्या काळामध्ये निजामाच्या राजदरबारामध्ये काही विशिष्ट प्रकारचे मंत्री होते. त्यात भोसले, जाधव, मोरे, खंडागळे, शेलार अशा वेगवेगळ्या प्रकारची पद दिल्या जायची. भोसल्यांकडे शस्त्र होतं, जाधवांकडे हत्ती होता, जाधवांकडे संपत्ती साठा होता आणि हत्ती खंडागळ्यांकडे होता. प्रसंग आला आणि निजामाच्या राजवाड्यात एक दिवस खंडागळ्याचा हत्ती पिसळला. आता हत्तीच येतो, पण खंडागळ्याच्या हत्तीला धरण्यासाठी स्वतःच्या मेहुण्याला दुसऱ्या लहान्या मेहुण्याने चेतावणी दिली, जाधव, हत्ती धरणं कोणाचंही काम नाही, भोसल्यांनी त्याच्या नादी लागू नये. बोलण्यात मर्म होतं. बरं, बोलणारे काय कमी होते का? आपल्यासारखे मुरकुल छाप नव्हते, तेवढे अधिकारी होते. समोरून जर जाधवांचं कोण म्हणाल तर हा दत्ताजी जाधव, आणि एकूण जर कोण म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा बंधू. काय ताकद आहे महाराज! शहाजी राजांचे बंधू, त्यांचं नाव संभाजी, शहाजींचे बंधू. आणि त्या संभाजीचं आणि या दत्ताजीचं बोलणं सुरू झालं. हत्ती खंडागळ्याचा आणि भांडतायत मेहुणे. आता मेहुण्याचे भांडणं आज होतेत का? पूर्वीपासून आहेत. साले, त्याला मेहुणे म्हणतात, काही जागेवर साले म्हणतात, वगैरे वगैरे. भांडणं सुरू झाले. बोलता बोलता वाद एवढा विकोपाला गेला, एका क्षणात संभाजीनं त्या खंडागळ्याच्या हत्तीची सोंड तोडली. आणि हत्तीची सोंड तोडल्यानंतर
भांडणं भोसल्याची न जाधवाची. निष्पाप बळी गेला खंडागल्याच्या हत्तीचा. पण बोलत असताना वाद वाढले आणि वाद वाढता 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 शहाजीचे बंधू, छत्रपती शहाजी महाराजांचे बंधू संभाजी यांच्याकडून दत्ताजी जाधवांचा खून झाला. भर चौकामध्ये तो प्रेत पडले. स्वतःचा पोरगा मारला गेला म्हणून बाप चौताळला. कुठे आहे तो संभाजी ज्यानं माझ्या लेकराचा घात केला? समोरासमोर बोलण्याचं वैभव ऐकू आलं आणि 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं म्यान केलेली तलवार उपसली. नाव म्हातारं होतं त्या काळातली तलवार आता कोणीच उचलू शकत नाही. तलवार हातामध्ये घेतली आणि नाव आवाज देत 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 जाधव पुढे आले. आणि जाधव आल्याच्या नंतर एकाएकी आरडाओरडा उठला आणि याच द्वंद्वामध्ये संभाजी जागेवर मारला गेला. संभाजीचं शरीर एकीकडे, दत्ताजीचं शरीर दुसरीकडे. काय करावं? आणि बातमी छत्रपती शहाजी राजांच्या कानावर गेली. कुठे तो लखोजी? एका क्षणात त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. लागोबाई लागून तिसऱ्या घरी लागू. सक्के सासरा जावई दोघांच्याही हातात तलवार आणि हातातल्या तलवारी समोरासमोर आल्या. सपासप तलवारीचे वार झाले. पहिल्या वाराच्या आवाजाला जिजाऊ मासाहेब गरोदर होत्या. वरून आवाज दिलाय, बाबा हे द्वंद्व थांबवा. मध्यस्थी आले. युद्ध थांबवलं गेलं. युद्ध थांबलं खरं पण अंतःकरणातून नाही. ज्यानं माझ्या मुलाचा घात केला जरी तो जावई असला तरी एक दिवस मी त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये पिढी सुरू झाली. आडी कायम राहिली आणि आडी कायम राहिल्याच्या नंतर मग मात्र पुढे मार्गक्रमण. आणि यामध्ये कारणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काही काही किस्से घडत गेले. आणि ते किस्से घडत 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 छत्रपती शहाजी राजांना पहिले 2 मुलं झाली. कर्मधर्म संयोगाने दोन्हीही. एक मुलगा त्यातला जगला, एक मुलगा मात्र मृत्यू पावला. प्रसंग असा आला, कार्य करत करत असताना घृष्णेश्वर सोडलं 7:45 वाजता. आणि घृष्णेश्वर सोडलं आणि सोडल्याच्या नंतर मग मात्र आता अहमदनगरला छत्रपती शहाजी महाराज जिजाऊ मासाहेब. प्रारब्धानं समोरासमोरची परिस्थिती नगरपर्यंत पोहोचली. आणि नगरला परिस्थिती पोहोचल्यानंतर मग मात्र स्वतःचे लेकर काही झालं तरी जगत नाहीत हे दुःख अंतःकरणात आहे. असो. आणि त्याच दुःखाला अनुसरून जिजाऊ मासाहेबांनी नगरमध्ये राहण्याचा प्रस्ताव मान्य केला. अहमदनगरमध्ये जिजाऊ मासाहेब राहू लागल्या. पण राहत असताना स्त्रीच्या आयुष्यामध्ये दुःख नाही अशी जगात स्त्री नाही. स्त्री किती चेहऱ्यावर हास्य आणत असली तरी प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर नाही अनुकरणात दुःख असतं. आणि अंतःकरणात दुःख सहन करून सुख प्राप्त करते हे जगात तिला स्त्री असं म्हणतात. कालानुरूप घटनानुरूप काही घटना घडत गेल्या. नवरात्राचे दिवस सुरू झाले. आणि नवरात्राच्या दिवसामध्ये जर कधी नगरला गेले नवरात्रात तर नगरमध्ये बुराख नगर नावाचा एक मुस्लिम समाजाचा एरिया आहे. फार स्ट्रॉंग आहे तो एरिया. आणि त्या बुराख नगर मध्ये जबरदस्त नवरात्र महोत्सव हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र मिळून करतात. आजही ती परंपरा कायम आहे. त्या परंपरेमध्ये आपल्या अंतःकरणातलं दुःख आपल्या कुलस्वामीजीच्या समोर व्यक्त करावं यासाठी महाराष्ट्राची माय बुरानगर मध्ये निघून जाते. आणि तिथे गेल्यानंतर हात जोडते. मा आई तुझ्या समोर मी आले ग. काय करू ग मा? या काळामध्ये स्त्रियावर होणारे अत्याचार पाहवत नाहीत. आपलेच माणसं आपल्याला दिवसाढवळ्या कत्तल करतात हे पाहवत नाही. आपल्या धर्मातलं विटंबन पाहवत नाही. आपल्या देवदेवतांची विटंबना पाहवत नाही ग मा. याच्यासाठी मला काहीतरी शक्ती दे. तू नकोय ग मा पण तुझा अंश माझ्या पोटी घाल. मागणारी माय आणि देणारी आधी माय. कुठल्याही गोष्टीची सांगड बसल्याशिवाय नियोजन होत नाही. बरोबर आहे ना दादा? बुरानगर मध्ये देवीला नवस केला आणि पाहता पाहता देवी नवसाला पावली. पण देवी कोणती होती? कोणती देवी होती?
उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला कृष्ण माई माऊलीचा उदो बोला कृष्ण माई माऊलीचा माऊलीचा हो माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला. आईला प्रार्थना केली. ऐका ना, अंतःकरणातून देवाला मागा. देव तुम्हाला प्राप्त दिल्याशिवाय राहत नाही, प्रदान केल्याशिवाय राहत नाही. बुरानगर मधील ती घटना जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची ठरली. काही दिवसाचा कालावधी गेला. काही दिवसाच्या कालावधीनंतर आता कुठल्या तरी एका सुंदर प्रकारे अभ्यासू दायिनीनं छत्रपती शहाजी राजांना बातमी दिली. राजा, राजमाता गरोदर आहे रे. पुन्हा आनंदाचं उधाण अंतःकरणामध्ये प्राप्त झालं. पण गरोदर अवस्थेमध्ये 7 महिन्यांचा कालावधी निघून गेला. 8वा महिना लागला आणि 8व्या महिन्यामध्ये एक दिवशी मध्यरात्रीला गुप्त हेरानं येऊन बातमी दिली, मालक आता आपल्याला नगर सोडावं लागतंय. यावेळेला घडलंय तरी काय, निजामानं चाल करून लखोजीराव जाधवांना तुम्हाला मारण्याच्या तयारीत पाठवलंय. आता प्रसंग पहा कसा आहे. आणि लखोजीराव जाधव तुमच्या पाठीमागे आगेकूच करतायत. पण तुम्हाला नगर सोडावं लागेल. वेळ होती रात्री 8:10 पहिला प्रहर सुरू झालाय. पत्नी 7.5 ते 8 महिन्याची गरोदर आहे. आणि 8 महिन्याची गरोदर असणारी पत्नी स्वतःच्या मालकाला म्हणते, ऐका ना, अजिबात घाबरू नका, आपण इथून पसार होऊ. पण होत असताना तुम्ही निर्भयतेनं विजापूरकडे मार्गक्रमण करा. बायको नवऱ्याला सांगते. बायकोनं सांगायलाच पाहिजे. आणि नवऱ्यानं तिचं बायकोनं सांगायलाच पाहिजे. नवऱ्यानं तिचं बायकोनं सांगायलाच पाहिजे. नवऱ्यानं तिचं ऐकायलाच पाहिजे. हे फार मन लावून ऐकायला लागला तुम्ही. नवऱ्यानं ऐकावं हे स्त्रियानं फार मन लावून ऐकावं. ह्याच्यापेक्षा दुसरं दुःख काय असावं. विठ्ठल स्वतःच्या पतिदेवाला सांगितलंय. पतिदेव तयार झाले. पाहता पाहता 2 घोडे निघाले. पाठीमागे काही घोडदळ होतं, समोर काही घोडदळ होतं आणि मध्यस्थीला समोरच्या घोडदळाच्या पुढे छत्रपती शहाजी महाराज संभाजीला घेऊन निघाले, शंभूला घेऊन निघाले. समोर आहेत मध्यस्थी जिजाऊ मासाहेब आहेत. पाठीमागे काही सैन्य. नगरवरून सैन्य निघालं. ऐका, अहमदनगर ते आळे फाटा आणे घाटापर्यंत यायला कंप्लीट 2-2:15 वेळ झाला. आणि आण्याच्या घाटात उताराला घोडे लागले. पण आता मात्र स्वतःच्या कपाळावरच्या कुंकवानं पाठीमागं पाहिलंय. हो, कपाळावरच्या कुंकवानं पाठीमागं पाहिलंय. जीव त्रास होतोय का ग मालक? किती त्रास झाला तरी चालेल, पण कपाळावरच्या कुंकवासाठी रक्षण करत नाही ती पत्नी कसली. आण्याच्या घाटामध्ये काही वेळ थांबले आणि थांबल्यानंतर, मालक तुम्हाला थांबता येणार नाही हो, मी सांगते तुमचा आणि माझा मेळ जमणार नाही. किती स्त्री हुशार असते पहा. तुमचा आणि माझा मेळ जमणार नाही मालक. तुम्ही जुन्नरच्या दिशेने विजापूरकडे कूच करा. तोपर्यंत पाठीमागून मी जुन्नर पर्यंत पोहोचते. कारण जिजाबाईंना माहित होतं शिवनेरीचा किल्लेदार, ज्या किल्लेदाराचं नाव विश्वासराव देशमुख, आणि या विश्वासराव देशमुखांकडे जो तिथला मामलेदार होता, विश्वासराव देशमुख मित्र होते, त्या मामलेदारापर्यंत एकदा आपला निरोप पोहोचला की आपण शिवनेरीवरती निवांत राहू शकतो, हे जिजाबाईंना माहित होतं. जिजाऊ मासाहेबांनी शहाजीराजांना पुढे काढून दिलं. पण ऐका ना मा, ऐका ना, स्वतःची पत्नी पाठीमागे, असा जगात कोणता नवरा आहे तो पुढे जाईल? बोला, जाईल का? नाही जाणार. का नाही जाणार? या विश्वामध्ये 2च गोष्टी सत्य आहेत. या विश्वात 2च गोष्टी सत्य आहेत. आणि एक
एक म्हणजे प्रेम आणि दुसरा म्हणजे ईश्वर. ईश्वर सत्य आहे, सत्य तू विठ्ठला. पण ईश्वराच्या चरणावर लीन होण्यासाठी आणि आयुष्याची शिदोरी भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी गृहस्थी आश्रमातून प्रेम असणं गरजेचं आहे. आणि प्रेम एकदा गृहस्थी आश्रमामध्ये उत्पन्न झालं, प्राप्त झालं की ते प्रेम आणि भगवंताचं भजन हा दुग्धक्षर करा योग भगवंताच्या चरणाजवळ जाण्यासाठी फार सोयीस्कर असतो. त्याचं नाव प्रेम. घाट सोडला, आळे फाटा आला, रेड्याची समाधी ओलांडली, राजे पुढे निघाले. पण पुढे जात असताना आता पोटात कळा येऊ लागल्या. पांडुरंगा, हे जगदंबे, जगज्जननी, भवानी माते, आई, माझं रक्षण कर ग. मी मरेल किंवा जगेल याची मला काळजी नाही ग मा, पण माझ्या पोटात राहणारा विश्वाचा जो नायक आहे, या महाराष्ट्राचा रक्षण करताय ना मा, तो जगला पाहिजे ग. कल्पना करा माय, आळे फाटा ते जुन्नर अंतर आहे कमीत कमी 24 किलोमीटरचं. 24 किलोमीटर अंतर पोट दुखत असताना सुद्धा जी महाराष्ट्राची माय पहाटेच्या वेळे घोड्यावर करू शकते. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. मालक घाबरू नका, जुन्नर पर्यंत आले. पण ऐका ना, जुन्नरचं जर कधी जुन्नरला गेले, इतिहासात शोधा, त्या जुन्नर मध्ये आंब्याचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. सगळे आंब्याची झाडं असायची, आता आंबे नाही राहिले, आता नारळाचे आले, ते सुद्धा स्टेजवर आले. आता मी म्हातारा झालेला नारळ येईन का? नाही येणार. आंब्याचा माळ हा प्रसिद्ध होता. आंब्याच्या माळापर्यंत छत्रपती शहाजीराजे गेले. तिथं गेल्यानंतर पत्नीची आठवण आली. बाबा, आपण का थांबलो? शंभू, आपल्याला थांबावं लागेल का? तुझ्या आईला भेटून आपल्याला पुढे जायचंय. समोरासमोर पाहिलंय आणि एका सैनिकानं बातमी दिली, महाराज आईसाहेब आल्या, महाराज आईसाहेब आल्या, जवळ येऊ दे. आल्याच्या नंतर आईसाहेब घोड्यावरून खाली उतरल्या. पोटात कळा मारत होत्या, पण तरी सुद्धा घामाघूम झालेल्या जिजाबाई मायसाहेबांच्या डोक्यावरून हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवराय यांचे पिताश्री अर्थात छत्रपती शहाजी राजांनी हात फिरवला. एक सांगू तुम्हाला, दिवसभर स्त्री जर कष्ट करून आली किंवा दिवसभर पुरुष कष्ट करून आला, स्त्रीनं पुरुषाच्या डोक्यावर, दुसऱ्या नाही पत्नीनं, जर आपल्या नवऱ्यानं आपल्या डोक्यावर हात फिरवला, नुसतं एवढं जरी म्हणलं का फार थकलीच ग तू, मग ईडभर टीव्हीचं रिमोट घेऊन का बसाना. आणि अशा सिरियस होत्यात, हाता शितली कसच करीन, आता आजा माग कव्हा येईन, माझ्या नवऱ्याची तिसरी आपलं दुसरी बायको. बरोबर आहे ना? मालिकाचे नाव सांगू तुम्ही, तुम्ही म्हणता तुला कसं काय माहित, माझ्या घरी तेवढा डबा पाडलेला आहे. इतक्या सिरियस होत्यात. कभी सास भी कभी, मैं तुलसी तेरे, माझ्या नवऱ्याची जोगेश्वरीचा पती, सगळं पाठ आहे. ज्ञानोबरांची एक ओळी तुमच्या पाठ नसन. हा जाऊ द्या, एक प्रश्न विचारतोच, आता वेळ झालाय पण थांबू थोडा वेळ, काय होईल काहीतरी. एक माझ्या लहानपणी पिक्चर निघाला होता, आणि त्या पिक्चरचं नाव मला माहित नाही, पण डायलॉग सांगतो. अरे हो सांबा, यांच्या जीवावर महाराष्ट्राचे सूत्र आहेत. एक सेकंदाचा अवधी नाही लागला हो, एका सेकंदाचा. अरे ओ सांबा म्हणूच तर ते खालून आले चले. का का ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान नाही पण वाणी गोड आहे, लक्षात ठेवा, ती वाणी समाजाच्या लक्षात राहते. ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान आहे ना, ती वाणी समाजाच्या लक्षात राहत नाही. हे जगातलं दुर्भाग्य आहे दादा. वाणी लक्षात राहिली पाहिजे हो. आपल्याला वाणी लक्षात राहते, पण आपली वाणी फार अवघड आहे. जाऊ दे, आता मी तिकडे जात नाही. चला, पत्नीच्या डोक्या तोंडावरून हात फिरवलाय, आनंद वाटला, डोळ्यातून अश्रुधारा आल्या. सखे, मालक एक विनंती करते, या शिवनेरीचा किल्लेदार मामलेदार तुमचा मित्र आहे म्हणे. हो, त्याची काळजी नसावी. जीव मित्राला खबर दिली आणि शिवनेरीचे मामलेदार विश्वासराव देशमुख फौज फाट्यासह आंब्याच्या माळामध्ये आले. आणि आंब्याच्या माळामध्ये आल्यानंतर मग मात्र वैभव झाले.
दोन मित्र एकमेकांना भेटले, गळाभेट झाली आणि हात जोडले छत्रपती शहाजीराजांनी. बरोबर 8 वाजता तसा छत्रपती शिवरायांचा जन्म हा 6चा आहे आणि म्हणून 8 तास होता. आपण 6लाच रामकृष्ण हरी म्हणू. होत असते 10-5 मिनिटं मागे पुढे. चला. आणि मग मात्र दोन मित्रांची भेट झाली. जिजाबाई मासाहेब निघाल्या. एक रात्र सुद्धा थांबणं शक्य नव्हतं. शंभूला विचारले, बाळा आई बरोबर राहणार की बाबा बरोबर जाणार? कोणालाही बापा बरोबर फिरायला आवडतं. मुलगा बापा बरोबर निघून गेला. जात असताना पहिलं खालच्या वाड्यामध्ये रात्रभर मुक्काम झाला आणि मुक्काम झाल्यानंतर तोपर्यंत विजापूरकडे मार्गक्रमण सुरू झालं. मुक्काम होईपर्यंत उषक कालाच्या वेळेला 5-25 घोडदळ सैन्यदळ घेऊन लखोजीराव जाधव जुन्नर मध्ये पोहोचले. कुठाय तो शहाजी? एका क्षणात त्याची कत्तल करतो. देशमुख होते ते समोर आले. सावधान जाधव, जर जा भोसल्यांच्या घरामध्ये शिरायचं असेल, भोसल्यांना स्पर्श करायचा असेल तर अगोदर देशमुखांच्या तलवारीला स्पर्श करावा लागेल. दोघांचं बोलणं सुरू झालं आणि दोघांनी म्यान केलेल्या तलवारी उपसल्या. समोरचा बाप आहे आणि समोर या जो स्वतःच्या पार्टीकडून आहे तो मालकाचा मित्र आहे. दोघांच्या पहिल्या तलवारीचे वार ऐकू आले आणि 9 महिने भरत आलेली महाराष्ट्राची माय हातात तलवार घेतली आणि पहिली सिंह गर्जना केली. खबरदार जाधव, जर तुम्ही माझ्या सौभाग्याला हात घालत असाल तर गाठ माझ्याशी आहे. पहिली जगज्जननी भवानी माता प्रसन्न झाल्यासारखी भासली आणि स्वतःची पोरगी कपाळावरल्या कुंकवासाठी हातात घेतलेली तलवार अशी जिजाऊ मासाहेब पाहिली आणि एकाएकी बापानं पोरीचं रौद्र रूप पाहिले आणि बापाच्या हातातली तलवार गळून पडली. बापाच्या हातातली तलवार गळून पडली. हो का? काही जरी झालं तरी माझी कन्या आहेस, माझी लेक आहे. पोरी, स्वतःच्या कपाळावरच्या रक्षणासाठी तुला तलवार उचलावी लागली आणि तिथून पुढचं लखोजीराव जाधवांचं आयुष्य फक्त 15 दिवसाचं होतं. ऐका कसं फार गोड आहे. स्वतःची पोरगी पाहिली आणि अंतःकरणातला क्रोध संपला. पोरी आहेत ना तुम्हाला? पोरी आहेत ना? मुली आहेत ना? हा कोणाकोणाला मुलगी हातवर करा. वा 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 वा. ज्याच्या घरात मुलगी तो सगळ्यात धनवान. पर्यंत जाताय, तिला गरज कशाची नाही, फक्त आधाराची बापाची. बापानं पोरगी पाहिली आणि बापानं जशी पोरगी पाहिली, शिंदखेड मध्ये रांगणारी लहानशी पोरगी दिसली. बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यानी जपल वैभवात मुलगी पाहिली. अंतःकरणात पाझर फुटला. पाझर कोणाच्या? बापाच्या. अशी जगात पोरगी जन्माला आली नाही आणि असा जगात बाप जन्माला आला नाही. ज्या पोरीनं बापाला पाहिलं, किती म्हातारा असू द्या पण बाप पाहिला ना माय, किती कोट्याधीश प्रॉपर्टीची मालकीन असू द्या पोरगी, पण मटकन बापाच्या जवळ जाऊन बसते. हिला पोरगी म्हणतात. हो पोरगी म्हणतात. बापाने पोरीला पाहिले, अंतःकरणातला क्रोध संपला. हातातली तलवार कधी गळून पडली कळलं नाही. बाळा जीव, गरोदरच ग तू? डोळ्यात पाणी आलं. बाबा मी गरोदर आहे याचं मला काही वाटत नाही, पण माझ्या कपाळावरचं कुंकू माझ्यापासून दूर जात आहे याचं फार मोठं दुःख आहे. बाबा असेल माझ्या कपाळावरचं कुंकू दूर, पण या महाराष्ट्राचं रक्षण करणारं लेकरू माझ्या पोटात आहे. बाबा घाबरू नको बाळा. आजपर्यंत माझं अंतःकरण कठोर झालतं ग, पण आज माझं अंतःकरण कोमल झालंय. रात्र झाली, देशमुखांच्या साक्षीनं बैठका झाल्या. ऐका ना, देशमुखांच्या साक्षीनं बैठका झाल्या. कदाचित छत्रपतींच्या नशिबामध्ये आजोबांचं सुख नव्हतं. कदाचित छत्रपतींच्या नशिबांमध्ये आजोबाचं सुख नव्हतं. दुसऱ्या दिवशी उषक कालाच्या वेळेला सर्वांना सांगितलं, शिवनेरीवर घोडे जातात का? शिवनेरीवर घोडे जात नाहीत. शिवनेरीवर हत्ती जातात का? शिवनेरीवर हत्ती जात नाहीत. कशानं जावं लागेल? तर शामियान्यानं जावं लागेल. शामियाना तयार झाला आणि शामियान्यामध्ये महाराष्ट्राची माय बसली. जात असताना सैनिकाबरोबर सेवकाबरोबर शामियाना निघाला, पण
समोरच्या सैनिकामुळे मागच्या सैनिकांचा शामियाना खाली यायचा. जिजाऊ मासाहेबाला थोडा त्रास व्हायचा. हत्ती दरवाजापर्यंत शामियाना आला आणि हत्ती दरवाजा समोरून शिवनेरी क्रॉस करत असताना, शिवनेरी चढत असताना उजव्या हाताला शिवाई मातेचं मंदिर लागलं. बापानं लेकीसाठी पहिले हात जोडले. कोणी? बापानं. हे जगदंबे, प्रार्थना करतो गाई, माझी लेक सुखानं मोकळी होऊ दे. माझी लेक जर सुखानं मोकळी झाली तर तुझं नाव मी माझ्या नातवाला देईल. काय आज्याचं अंतकरण असतं महाराज. तुझं नाव माझ्या नातवाला मी देईल. जिजाऊ मासाहेबांनी डोळ्यात पाणी आणलं. तेवढीच माय बापाची, माय लेकराची तेवढी भेट होती. शिवनेरी गडावरती पोहोचले आणि शिवनेरी गडावरती गेल्याच्या नंतर मग मात्र आपल्या बापाला लेकीनं कडकडून मिठी मारली. बाबा जाताय तुम्ही? हो बाळा, माफ कर मला. जावई बापूला सांग, कदाचित जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. माध्यान्नाची वेळ झाली. बाप आता एक एक पायरी चढू लागला. कल्पना करा माय, ज्या राजाच्या जयंतीच्या दिवशी आपण लाख लाख रुपयाचा डीजे लावतो, ज्या राजांसाठी आज आपण अनेक 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 लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात, माझा राजा कुठल्या एका जातीचा नाही ग, माझा राजा कुठल्या एका धर्माचा नाही ग, माझा राजा कुठल्या एका पंथाचा नाही ग मा. बाप खाली उतरला. लेकीनं समोर बापाकडे पाहिलं. बाबा जातायत तुम्ही आता? हो बाळा, मी जातोय, काळजी घे. बाप गडावरून खाली उतरला. बाप गडावरून खाली उतरला आणि मग मात्र तृतीयेच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता सूर्य अस्ताला चालला. निजाम काळातल्या गुलामगिरीतला सूर्य जरी अस्ताला गेला तरी सुद्धा सूर्य अस्ताला जात असताना हिंदवी स्वराज्याचा राजा जन्माला येणार आहे. त्याच अगोदर बातमी येऊन कानावरती पडली. लखोजीराव जाधवांची कत्तल निजामाच्या हातून घडली. एकीकडे नवरा नाही, तो विजापूरला आहे. दुसरीकडे मी मालकाच्या मित्राच्या जवळ राहते आणि तिसरीकडे बाप गेला. किती दुःख असेल, किती दुःख असेल. मा एकाएकी छत्रपती नाही तयार होत ग. अरे त्याग आहे. आणि बरोबर फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी इसवी सन 1630 तारीख म्हणाल तर 19 फेब्रुवारी जगात भारी सायंकाळच्या 6 वाजताला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या 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 किल्ल्यावर. हो एकच राजा एक. अरे टाळी टाळी जोरात. अरे जोर से. एकच राजा इथे जन्मला धागण तीन कधीन. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जोर से. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
वाऱ्यासारखी बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आणि पाहता पाहता छत्रपती शहाजी राजांच्या कानापर्यंत आली. वा राज, काय भाग्यवान आहात राज. शिवाय मातेच्या पावन दरबारामध्ये शिवनेरीच्या लाल बुंद मातीमध्ये एक महान भव्य दिव्य रत्न जन्माला आलं आणि त्या रत्नाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. पहिल्या दिवशी राजा दरबारी, पहिल्या दिवशी राजा दरबारी. बाळ शिवाजी पहिला अवतारी जो बाळा जो जो रे जो. ओ बाळ शिवाजी पहिला अवतारी जो बाळा जो जो रे जो. बाळ शिवाजी पहिला अवतारी जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरस नाना परी. परी केली आरस नाना परी. नाहू घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो. नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो. नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा. साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा, साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा. उठा बायानो सुंदरडा वाटा जो बाळा जो जो रे जो. उठा बायानो सुंदडे वाटा जो बाळा जो जो रे जो. उठा बायानो सुंदडे वाटा जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी कैलास शृंगार आले तानाजी मामा सेलार. आले तानाजी मामा सेलार, तानाजी मामा सेलार. आले तानाजी मामा सेलार. असे शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो. असे शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो. असे शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आले. धन्य अंबिका धावून आली, धन्य अंबिका धावून आली. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो. जय प्राप्ती राजाला दिली दुबाळा दुरे दू. हो धन्य शिवाजीचा पाळणा गाईला दुबाळा दुरे दू. धन्य शिवाजीचा, गाईला जो बाळा जो जो रे जो. हो धन्य शिवाजीचा पाळणा गाईला दुबाळा दुरे दू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंट वडे. दुसरी म्हणते अगं काही कळालं का नाही, काय झालं ग म्हणे. अगं साक्षात शिवाई जीवित अवतार आहे ग, फार गोड आहे पोरग. कसं आहे ग पोरग? पोरग फार गोड आहे. किती गोड आहे काय सांगू, काय सांगू बाई ग जीव वेडावला. त्याला पाहिलंय पण पाहता क्षणी साक्षात जगदंबेचा अवतार वाटतोय गो. इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. किती गोड, किती गोड, किती गोड. बास त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. पाहता पाहता 12 दिवस संपले. पाळणा झाला. 8:15 पाळणा झाला आणि सगळ्याच्या साक्षीनं नामकरण सोहळा शिवनेरी गडावर जो पाळणा आजही जिथे महाराष्ट्रातल्या पहिल्या व्यक्तीला यावंच लागतं, आल्यानंतर नुसतं ऐटीत बसावं लागत नाही. हिंदवी स्वराज्याच्या राजाच्या पाळण्याच्या दोरीला हात लावावा. किती वर्ष झाले, किती वर्ष झाले? 394 कंप्लेट. 6 वर्षानं 400 वर्ष पूर्ण होणार. 4 वर्षानं, 6 वर्षानं. पण तरी सुद्धा पाळणा तोच. पाळणे आपण आणू सुद्धा, पाळणे आपण घरात ठेवू सुद्धा शकत नाही. आपला शिवाजीचा पाळणा गाईला जुबाळा झुरे झुजू. आणि पाहता पाहता पोरग 12 वर्षाचं झालं आणि 12 वर्षाच्या पोराने पहिली क्रांती केली. काय क्रांती केली? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये
भगवान भोलेनाथाला पहिला अभिषेक रक्ताचा घातला आणि त्यावेळेला मागणी केली अभंगाच्या पहिल्या चरणात, याल तरी यारे लागे, क्या बात है बा? याल तरी यारे लागे, सगळ्याला यावं लागेल दादा, ऐका, चला चला चला, यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, क्या बात है, अवघे जयराम दादा? माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट भरी, जय श्री राम, आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट भरी, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट भरी. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, बाबांनो यावं लागेल. पण येत असताना कोण या? माळी आला, साळी आला, कुणबी आला, धनगर आला, लोहार आला, चांबार आला, कासार आला, सुतार आला, डोहार आला, 18 पगड जात एका मंचाखाली घेतली. माझ्या राजानं काय केलंय? आयुष्यामध्ये कार्य करत असताना कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण केलं. पण कसं? अरे देशाच्या साठी परवान केली कुणाची, देशाच्या साठी परवान केली कुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, देशाच्या साठी परवान केली कुणाची, देशाच्या साठी परवान केली कुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायांच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायांच्या गुणाची. जिद्दीने लढला, जिद्दीने लढला तो शिवराणा, वैऱ्याला दावेला तंबीर बाणा, जिद्दीने लढला तो शिवराणा, वैऱ्याला दावेला तंबीर बाणा, वैऱ्याला दावेला तंबीर बाणा, वैऱ्याला दावेला तंबीर बाणा. अरे नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, थोर आपलं कर्तव्य जाणून परनारीला बहीण मानून, परनारीला बहीण मानून, अरे बोलवण केली सुभेदाराच्या चुनाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची. धन्य तो राजा शिवाजी झाला, मातृभूमीच्या कामी तो आला, देशाला बाजी लावली त्याने प्राणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची. त्या छत्रपती शिवरायांनी सांगितलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी,
हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे वारकरी संप्रदायात त्या नियमाप्रमाणे चरित्र उच्चारावं लागतं. कोणतं चरित्र आहे ते चरित्र जे गोकुळामध्ये केलं आणि त्या चरित्राचं उच्चारण म्हणजे आपला काला आहे झालं. सर्वांना कथा भाग माहित आहे. वसुदेव देवकीचं प्रमाण सर्वांना माहित आहे. कंस मामाचं प्रमाण सर्वांना माहित आहे. पण शास्त्र शुद्धता एकच आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या वेळेला भगवंताला जन्माला यावं लागतं. पण देव जन्माला येत असताना देवाच्या आई वडिलांना त्रास, संत जन्माला येत असताना संतांच्या आई वडिलांना त्रास. किती पाहता पाहता देव जन्माला येणार आहेत. वसुदेव आणि देवकी मातेच्या कारागृहामध्ये परमार्थ आहे. आणि कोणतं कारागृह? 2-3 गोष्टी घेऊन जा. कोणतं कारागृह? ज्या कारागृहामध्ये 24 जानेवारी 2024 पासून त्या कारागृहामध्ये अखंड नामचिंतनाला प्रारंभ झाला आणि त्या जागेचं नाव म्हणजे ज्ञानवापी. त्या जागेवरती भगवान कृष्ण कन्हैयाचं ठिकाण आहे. पण तिथे परमार्थ सुरू कसं झालं माहिती का? गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद 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 गोपाल राधे. एवढा परमार्थ झाला. दिवस न कळे रात्र न कळे 5 गेले 6 गेले 7वी माया जगाचा मालक 8व्या जन्माला आला. पण कारागृहातला जन्म आपल्याकडे करत नाहीत. कारागृहात आला, आईच्या समोर उभा राहिला आणि आईच्या समोर उभा राहिल्याच नंतर मा म्हणते भगवान एवढा मोठा कशाला जन्माला आला? 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती. पूज्य प्रातस्मनी वैकुंठ भीमसिंग बाबा फार गोड सांगायचे. 8 वर्षाचा देव जन्माला आला. माईनं सांगितलं का नाही या एवढा मोठा व्हायचं तुला कोणी सांगितलं होतं? लहान व्हावं लागेल. किती लहान 6 5 4 3 2 1 वर्षाचा झाला जमणार नाही. 6 महिन्याचा जमणार नाही. 1 महिन्याचा जमणार नाही. एका दिवसाचा जगाचा मालक झाला. जो स्वर्ग मृत्यू पाताळ या विश्वाला व्यापून शिल्लक राहतो तो एका दिवसाचा जन्मदाता झाला. 1 दिवसाचं बालक झाला तरी देवकी माता म्हणते कन्हैया नहीं चलेगा और स्मॉल होना पडेगा. जगाचा मालक नवजात शिशु झाला आणि नवजात शिशु झाल्यानंतर आईच्या मांडीवरती पहुडला आणि पहुडल्यानंतर मग मात्र देवकी मातेनं भगवंताला मांडीवर घेतल्याच्या नंतर असा पदर घेतला, जगाच्या मालकाच्या अंगावर टाकला आणि आपल्या वक्षस्थळाला आपल्या छातीला देवकी मातेनं लावलं आणि लावल्याच्या नंतर देवकी माता रडू लागली. कन्हैया खऱ्या अर्थाने सगळ्यात अभागी माय या जगातली मी असेल रे, मी असेल. देवाची मायबाप होणं एवढं सोपं नाही. संतांचे मायबाप होणं एवढं सोपं नाही. माझ्या ज्ञानोबरांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त करावं लागलं. नॉट अ जोक. आपल्याला नुसता काटा जर मोडा पंढरपूरला जाताना कोणा माणूस म्हणतो तो ही दिंडी तो हा सप्ताह देहांत प्रायश्चित्त करावं लागलं. मा देवकी कन्हैयाला बोलते मा कृष्णा कसं रे? पण ऐक ना देवा एक विनंती आहे. काय विनंती आहे? फक्त एक विनंती आहे देवा. काही जरी झालं तरी चालेल पण ऐकणारे पांडुरंगा ऐकणारे कन्हैया. हे कन्हैया माझं दूध तू आत पितोय बाळा पण ऐक ना बाळा एका दुधाच्या थेंबाची शपथ आहे तुला. शास्त्र सांगितलंय. आईच्या वाक्यानं जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं. कोण म्हणतं रे देव रडत नाही? आपल्या देव कुठे रडतात? देव जेवढा रडला तेवढं कुठेच कोणी रडलं नाही. आणि देव इथून आपल्या जवळून फक्त 4 किलोमीटरवर रडला. 4 किलोमीटर. नुसता एकटा नाही रडला बरं का. माझा जगाचा मालक एकटा नाही रडला. एकटा नाहीच रडला. स्वतःच्या पत्नी बरोबर रडला हो. आणि त्यानं रुक्मिणी आई साहेबाला सांगावं नाही ग रुक्मिणी आतापर्यंत हजारो जपितुपी ऋषीमुनी देव संत साधक सगळे पाहिले पण या सगळ्याचा अधिष्ठाता फक्त एक देव म्हणती रुक्मिणीसी हा एकची योगी. कोण म्हणतं देव रडत नाही? देवाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आईचं दूध पित असताना माय आपल्या लेकराला म्हणते काय
तू विसरू नको लढीवाळा आईचा प्रेम जिव्हाळा. कन्हैया तुला एका एका दुधाच्या थेंबाची शपथ आहे. आणि त्यावेळेला जगाचा मालक म्हणतो मा तुझ्या एका एका दुधाच्या थेंबाची शपथ घेऊन सांगतो 11 वर्ष 53व्या दिवशी पठ्ठ्याचा मामा आडवा पडलेला असेल. काय ताकद आहे महाराज. उचलला टोपल्यामध्ये जगाच्या मालकाला घातलं. वसुदेवजी टोपल्यामध्ये घेतात, कड्या कुलप गळतात, गंगा मैयापर्यंत येतात, अंगठा लावल्या जातो, पहिलं तिराला जातात, यशोदा मैयाच्या वाड्यामध्ये जातात. जात असताना गो दरवाजा आहे, राज दरवाजा आहे, पार्थ दरवाजा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे आहेत. पण गो दरवाजापासूनच आतमध्ये भगवान जातात. का? जिथे गोमातेची सेवा आहे जगाचा मालक तिथेच अधिकाऱ्यानं राहत असतो. आणि गो दरवाजामध्ये गाई किती म्हणाल तर 1 नाही 2 नाही 10 नाही 20 नाही 10 लाख 2 लाख नाही 4 लाख नाही 5 लाख नाही 10 लाख गाईचा मालक, त्याचं नाव नंदराज. देवाचं तिकडे जायचं नाही. आणि मग जगाचा मालक पाहता पाहता गो दरवाजामध्ये आले. आल्याच्या नंतर यशोदा मैयाजवळ जगाच्या मालकाला ठेवलं. माया उचलली, टोपल्यात टाकली, वरून झाकण ठेवलं. वसुदेवानं देवकी माते यशोदा मातेचे पाय धरले. आणि पाय धरल्याच्या नंतर मग प्रार्थना केली, हे ताई, हे बहिणी, हे आई, जर माझ्या लेकराकडून 11 वर्ष 52 दिवस काही चुकलं तर त्याला उदार अंतःकरणाने माफ कर. याला म्हणायचं बाप. आणि त्या बापानं माया उचलली. उचलल्याच्या नंतर इकडं आले. इकडं आल्यानंतर रडे माया करे आकांत पण इकडं गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा 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 अंत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी पाहता पाहता जिकडे तिकडे आनंद झाला. ब्रिज में आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी लियो घोड़ा लियो रलियो पालकी. ब्रिज में आनंद भयो जय कन्हैया लाल की. किती सांगू किती सांगू किती सांगू. जेवढं राम जन्माला आनंद व्यक्त केला तेवढा आनंद आज गोकुळात झाला. मिश्राजी आल्या का? आल्या आल्या आल्या. शबरी माता आल्या ना. वा वा किती आनंद आहे. भगवंताला जीव घालताना जो आनंद तो आमच्या मिश्रा आजीला विचारा. देवालयाच्या नंतर किती आनंद तो आमच्या महिला मंडळाला विचारा. देवालयाच्या नंतर त्या भगवंताबरोबर राहण्यात किती आनंद तो आमच्या टाळकरी मंडळ. देवाबरोबर राहण्याचा आनंद वेगळा वगैरे वगैरे. आता जसा लहान होता तसा पाळण्यात आला. पुतना मावशी आली, भटजी आले, सगळे आले, सगळ्याची फजिती झाली. पाहता पाहता जगाच्या मालकाने पाळणा सोडला. रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी. जसा रांगू लागला तसा उभा राहिला. आणि जसा उभा राहिला तसं पावलं टाकू लागला. आणि जसा पावलं टाकू लागला तसा पहिलीला शाळेत गेला. शाळा कोणती? गाव रक्षती रक्षता. गाईच्या शाळेमध्ये गेला. भगवंताची लीला आहे. गोमातेची सेवा आहे, देवाची सेवा आहे, धर्माची सेवा आहे, संतांची सेवा आहे. अनेक सेवा करता 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 माझा कन्हैया आता 10 वर्षाचा 11 वर्षाचा पूर्ण झाला. एवढ्या खोड्या केल्या एवढ्या खोड्या केल्या. याच्या खोड्या सांगू किती वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या खोड्या केल्या. गवळणी आल्या. गवळणी म्हणत होत्या यशोदे तुझ्या कृष्णाला तू समजून सांग. आणि मग जर तू नाही समजून सांगितलं तर मी याला बोलवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गवळण येत होती, त्याला आवाज देत होती, मिस कॉल देत होती आणि त्याला सांगत होती तू माझ्या घरी ये. आता कोणती गवळण होती? अरे काय माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबारांनी गवळणीचं वर्णन करावं. काय वर्णन करावं? पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदाचा नंदन नंदाचा पाहिला नंदाचा नंदन. याचं नाव गवळण. आपल्या गवळणी सुका अंतपार नाही लेखा. रांगत रंगणी चोरीत लोणी. याच्या खोड्या सांगू किती. एवढ्या खोड्या केल्या एवढ्या खोड्या केल्या. शेवटी सगळ्या गवळणींनी ग्रुप बनवला आणि सगळ्या गवळणी यशोदेच्या जवळ आल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गावे. आताशी घडीकड पाहिलं तर 8:35 मग गाडीचा 8:30 असं येते. चला मोठा आनंद वाटला. सगळ्या गवळणी आल्या. गोपालकृष्णांनी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला. बरं का, ऐका भाऊ, भगवान गोपालकृष्णांनी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला. तुम्ही म्हणता तो व्हॉट्सअप होतं का? तो व्हॉट्सअप होतं.
फक्त आता अंमलात आलंय. भगवानकडे यानं व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि सगळ्या मित्राला एक मेसेज फॉरवर्ड केला. अरे तुम्ही का या घे बोनीचा सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 सगळे आले. आल्याच्या नंतर खेळ खेळले. कांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. सगळ्यांना भुका लागल्या आणि भुका लागल्याच्या नंतर मग सगळे गोपाळ आले आणि आल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांनी आपण आपला काला एकत्र आणला. शिदोऱ्या केल्या. 4 बोटामध्ये 4 त्या ठिकाणी लोणच्याच्या फोडी घेतल्या आणि लोणच्याच्या फोडी घेतल्याच्या नंतर सगळ्यांनी जयघोष केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.